नमस्कार. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. अर्थातच मी रत्नाकर औसेकर. मित्रांनो, विधानसभेचा बिगुल वाजलेला आहे आणि असे संकेत मिळालेले आहेत की जवळपास नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा पहिल्या आठवड्यामध्ये विधानसभेची महाराष्ट्राची निवडणूक होणार आहे. आणि आपण माझ्या रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलच्या जे माझी गाडी माझा नेता याला प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे. 20,000, 25,000, 30,000, 50,000 व्ह्यूज तुम्ही लोकांनी दिलेले आहेत. त्यामुळं मला उत्साह आलेला आहे की कार्यक्रम आता हा चालू ठेवायचा आणि चालूच राहणार आहे. हा कार्यक्रम कंटिन्यू चालू राहणार आहे, कमीत कमी 3-4 वर्ष. आणि वेगवेगळ्या नेत्यांची मनोगते, वेगवेगळ्या नेत्यांचं जीवन, वेगवेगळ्या नेत्यांचं खाजगी आयुष्य, वेगवेगळ्या नेत्यांबद्दल माहिती या कार्यक्रमामधून मी तुम्हाला म्हणजे हा कार्यक्रम फक्त राजकीयच आहे असं नाही, तर या कार्यक्रमामध्ये सर्व क्षेत्रातले लोक घेण्याचा माझा प्रयत्न सुरू झालेला आहे. आणि आपण अनेक वेगवेगळे उपक्रम देतो ज्यामध्ये पैसा नाही फॅक्टर, नेता माझा, पैसा नाही फॅक्टर, मित्र माझा डॉक्टर हा कार्यक्रम परवा आपण त्याचं पहिलं पुष्प अर्पण केलं डॉक्टर विठ्ठल लहानेंच्या रूपानं मी ह्या जनतेला. म्हणजे असे समाजातले वेगवेगळे डॉक्टर्स, इंजिनियर्स ज्यांनी समाज घडवला, चांगले व्यापारी, चांगले उद्योजक, चांगले बिल्डर की ज्यांच्यामुळं या महाराष्ट्राचं नाव लौकिक आहे. हा कार्यक्रम फक्त काही लातूर जिल्ह्यापुरताच मर्यादित आहे असं नाही, तर हा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्र लेवलचा हा कार्यक्रम आहे. कारण या कार्यक्रमाला मिळणारा प्रचंड प्रतिसाद यामुळे नक्कीच रत्नाकर औसेकर आपल्या सर्वांचे आभार मानतोय. मित्रांनो, आता मी लातूरचा एक विशेष प्रेम लातूरबद्दल, तसं तर महाराष्ट्रातल्या सर्व नेत्यांबद्दल, सर्व पक्षांबद्दल, सर्वांबद्दल आपल्या मनात प्रेम आहे. आणि या सर्व पक्षांनी, या नेत्यांनीच आज गेल्या 25-30 वर्षापासून रत्नाकर औसेकराच्या आवाजाला महत्त्व दिलेलं आहे. मग त्या निवडणुका जिल्हा परिषदेच्या असो, मग त्या निवडणुका महानगरपालिकेच्या असो, मग त्या निवडणुका लोकसभेच्या असो, मग त्या निवडणुका विधानसभेच्या असो. रत्नाकर औसेकरांची प्रचार सीडी ही प्रत्येक म्हणजे नगरसेवकाला वाटते असावी, आमदाराला वाटते असावी, खासदाराला वाटते असावी, ग्रामपंचायतच्या सरपंचाला सुद्धा वाटते की औसेकरांचीच मेमरी असावी, मग माझा विजय होतो. हे तुमचं प्रेम आहे बंधून, हे काही मी स्वतःचा ते क्रेडिट घेऊ इच्छित नाही, पण मी फक्त तुम्हाला माझे विचार देतो, मी तुमची भूमिका लोकांसमोर मांडतो, हे तुम्हाला आवडतं आणि तुम्ही लोक मला भरभरून प्रेम करताय. आणि जसं माझ्या ऑडिओ स्टुडिओला तुम्ही प्रेम करताय, तसं माझ्या यूट्यूब चॅनलला निम्न 6 महिन्यात आपण जवळपास आता 12,000 सबस्क्रायबर्स येण्या 6 महिन्यात आपण पूर्ण केलेले आहेत. आणि ह्याचं सर्व श्रेय आपणाला जातं. मित्रांनो, आपणाला जातं. आपण लाईक केलं, व्ह्यूज केलं, सबस्क्राईब केलं, लिंक ठेवली, शेअर केली, एकमेका मित्रांना पाठवली, आणि याचं सर्व श्रेय ज्यांनी मला मुलाखती दिल्या, पुन्हा देणार आहेत, ज्यांनी देऊन झाल्या, त्या सर्वांचे मी आभार मानण्यासाठी हे पहिले 1-2-3 मिनिट घेतलेले आहेत. आणि आता अर्थातच विधानसभेची निवडणूक. प्रत्येक जर विचारतो औसेकर काय होणार हो, औसेकर काय होणार हो, औसेकर कोण निवडून येणार. तुम्हाला थोडंसं तुम्ही सगळ्यांशी बोलताय, तुमचा अंदाजा काय आहे. तुम्हाला खरं सांगू, लातूर जिल्ह्याचा आपण आज आढावा घेऊया. तसं तर आपण सर्वच महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांचा घेणार आहोत, पण आज सर्वप्रथम आपण नंबर लावतो लातूरचा. कारण हे लातूर माझं जन्मस्थान, हे लातूर माझं गाव, या लातूरनं मला मोठं केलं. म्हणून आज पुण्यासारख्या मोठ्या सिंहगड रोडला आपण मोठा ऑडिओ स्टुडिओ उभा करू शकलो आणि त्या ठिकाणी आता चित्रपटाची गाणी रेकॉर्ड होत आहेत. लातूरला एक स्टुडिओ, पुण्याला एक स्टुडिओ. तेवढंच प्रेम ठाण्यातल्या लोकांनी दिलेलं आहे, तेवढंच प्रेम वसई विरार, हितेंद्र ठाकूर, तेवढंच प्रेम कोल्हापूरचे सतेज पाटील. मित्रांनो, हे फक्त तुम्हाला सांगा मला का वाटलं की आपण जे भरभरून मला प्रतिसाद देत आहे, कुठंतरी याच्या ऋण माझ्या अंगावर आहे. हे तुमचं प्रेमरूपी कर्ज माझ्या अंगावर आहे. याच्यासाठी मी तुम्हाला नमस्कार करू इच्छितो. बंधूंनो, एका कलाकाराला या आयुष्यामध्ये काय पाहिजे असतं
तर तुम्हाला खरं सांगू, या कलाकाराला आयुष्यामध्ये पैशाची गरज नसते, पण या कलाकारांना गरज असते टाळ्यांची, लोकांच्या चांगल्या बोलण्याची, चांगल्या वागणुकीची. आणि एक वेळ तो उपाशी राहून आपली कला सादर करेल, पण त्याला पाहिजे टाळी पाहिजे, त्याला लोकांचा प्रतिसाद पाहिजे, त्याशिवाय कलाकार पूर्ण होऊ शकत नाही. आणि जीवनाचं अंतिम सत्य कलाकारांचं हे रंगमंच आहे, स्टेज आहे. जशी माझी आवाजाची कला आहे, जसं असं वेगवेगळ्या कलाकारांवर आपण असंच प्रेम करा. बंधूंनो, ज्या पद्धतीने तुम्ही माझ्यावर करताय. आता ही निवडणूक, लातूर देशमुखांचा गड, या लातूरमधून काँग्रेसमधून 100% अमित देशमुख तर फायनल आहेत. आता अमित देशमुखांना टक्कर द्यायला कोण सक्षम उमेदवार आहे, त्याचा शोध भाजप घेते आहे. 12 ते 13 लोकांची यादी भाजपकडे आलेली आहे की जे इच्छुक आहेत, ज्यामध्ये अनेक चांगली चांगली उमेदवार आहेत. पण आता यामधून कोण निवडून येऊ शकतो, तर यामध्ये देशमुखांना टक्कर द्यायला सत्ता, संपत्ती, साम दाम दंड भेद सर्व गोष्टी वापरून अमित देशमुखांना टक्कर द्यायला उमेदवारचा शोध चालू आहे. आम्ही 95ला परिवर्तन झालं, विलासराव पडले, 95चा इतिहास घडवायचा आता सर्वांनी ठरवलेलं असं एक लातूरचं चित्र आहे. पत्रकार लोकांचा तोच पोर आहे की अमित देशमुख पडू शकतात. पण अमित देशमुख केव्हा पडू शकतात, जर अमित देशमुखांच्या समोर मॅनेज उमेदवार नाही आला. पण देशमुखांची ख्याती अशी आहे की देशमुख खालच्या लेवलला कुणालाच काही बोलत नाहीत. हाय लेवल डायरेक्ट देवेंद्र फडणवीस, डायरेक्ट उद्धव ठाकरे, म्हणजे हाय कमांडशी बोलून तिकीट मॅनेज करायचं. खालच्या लोकांना ते बिलकुल विचारायला तयार नाही आहेत. जशा पद्धतीने गेल्या वेळेस ग्रामीणला रमेश कराडांचं तिकीट 1 तासाभरात कटलं, आणि आता सुद्धा रमेश कराड पुन्हा तिकीट मागतायत का नाही एवढी आमच्या कानावर खबर नाही आहे. पण रमेश कराडने जर तिकीट मागितलं तर हे त्यांना मिळू शकतंय. पण रमेश कराडांचं तिकीट कितपत फायनल होईल, ते फायनल होईपर्यंत नो गॅरंटी. कारण फडणवीस, भाजप आणि काँग्रेसचं लातूरमधलं साटलोटं त्यांची मॅनेज राजकारण, आणि मॅनेज राजकारणामुळे आता काल सुद्धा आमच्या बऱ्याच पत्रकार मित्रांनी जाहीरपणे सांगितलेले की हे लातूरमध्ये श्रंगारेंचा पराभव फक्त त्यांचा गेम आहे, मॅनेज झालेला आहे. इथल्या ज्यांच्या हातामध्ये ही लोकसभेची धुरा दिली होती, ज्यांच्याकडे लोकसभेची पूर्ण यंत्रणा दिली होती, त्यांनी पूर्ण यंत्रणा कोलॅप्स करून टाकली आणि श्रंगारेंना पाडलं. आता याचा कुठेतरी जसं श्रंगारेला पाडलं तर आता दलित समाज बिचकलेला आहे. दलित समाज म्हणतो की तुम्हाला आमचा एक दलित खासदार तुम्हाला आमचा सहन झाला नाही आणि होत नाही देशमुखांना. दरवेळेस तुम्ही बाहेरचा उमेदवार आयात करता, कधी कामंत आणता, कधी आवळे आणता आणि लातूरवर लादण्याचा प्रयत्न करता. आता झालं, आता या पुढच्या तर लोकसभेत सगळ्या देशमुख परिवारातलाच खासदार राहणार आहे, हे तर 100% आहे. म्हणून त्याची मुहूर्तमेढ त्यांनी काळगेच्या रूपानं रोवली. पुन्हा लिंगायत समाजाला आता अमित देशमुख कुरवायला मोकळे झाले की बघा मी तुमच्या काळगेंना खासदार केलं. बंधूंनो, पण लातूरच्या भाजपची प्रचार यंत्रणा विस्कळीत करून टाकलेली आहे. शेवटच्या काय ते 2 दिवस काहीतरी सभा झाल्या लातूर शहरामध्ये, पण बाकी यंत्रणा सगळी कोलॅप्स झालेली होती. आणि हा त्याच्यावर खापर फोडतो, हा त्याच्यावर आमदारावर खापर फोडतो, हा ह्या आमदारावर खापर फोडतो. रमेश कराड आजारी होते, अभिमन्यू पवार धाराशिवमध्ये अडकले, आणि आता या लातूरमध्ये अमित देशमुखच्या विरोधात कोण उभं राहणार. कवेकर प्रयत्न करतायत, कवेकरांचा मुलाच्यासाठी प्रयत्न करतायत, स्वतःसाठी प्रयत्न करतायत. कवेकरांची परवा राज ठाकरेशी झालेली भेट, यामधून अजून काही संकेत मिळत आहेत. पण राज ठाकरेंनी आपला उमेदवार तर जाहीर करून टाकलेला ग्रामीणचा. आता कदाचित शहरामधून काय सांगता येत नाही, अजित पाटील कवेकर येऊ शकतात, कारण शिवाजीराव तर आता उभा टाकतील असं मला नाही वाटत. कारण ज्यांनी विलासरावला पाडलेले आहेत तर ते अमित देशमुखकडून पराभव कितपत स्वीकारू शकतील कवेकर, ते नाही स्वीकारू शकणार. कारण अमित देशमुखांची आज जी शक्ती आहे, सहकार क्षेत्रातली शक्ती आहे,
अमित देशमुखांच्या हातामध्ये आज 5 साखर कारखाने आहेत लातूर जिल्ह्यामध्ये. म्हणजे एवढे साखर कारखान्यांचं जाळं, त्यांचे सभासद, त्यांचे कर्मचारी, असे ही प्रचंड यंत्रणा देशमुखांकडे आहे. आणि याला टक्कर द्यायची आहे, तर याला टक्कर देणारा मराठा समाजाचा कोण उमेदवार आहे? लालासाहेब देशमुख कितपत टिकतील? कारण लालासाहेब देशमुख इनमिन काहीतरी एखादं वर्ष त्यांना मार्केट कमिटी मिळाली की लगेच मार्केट कमिटीचं पाणी लागलं. कारण मार्केट कमिटीचं जो मात्र खातो, जसं दादा म्हणत होते, आम्ही दादाला म्हणायचं, बघा दादा कव्हे करू. अहो मी सांगत होतो म्हणले विलासरावला, कारण एकदा दगडोजीराव देशमुखांशी आम्ही बसलो होतो गप्पा मारत, तर त्यांनी बोलता बोलता सांगितले की मी विलासरावला म्हणले की ते मात्र खाऊ लागले, खाऊ द्या, कशाला त्याला डिवचूला लाव. आणि त्यांनीच विलासरावला पाडलं. तर असं हे मार्केट कमिटीचं पाणी आहे, ते लागलं आमच्या लालासाहेब देशमुखांना. त्यामुळं लालासाहेब देशमुख आता दंड थुपटून तयार आहेत. जिकडं तिकडं बोर्ड, त्यांची प्रचार यंत्रणा, त्यांचं फिरणं, त्यांचा म्हणजे एक मिनी आमदार असल्यासारखं त्यांचा वावर आहे. पण लालासाहेब देशमुख कितपत तक धरतील? कारण बूथ कॅप्चर करण्यात, बूथ पळविण्यात, बूथवरची माणसं हलवून लावण्यात, गाडीच्या डिग्गीमध्ये 10,000 10,000चे बंडल टाकून प्रत्येक बूथवर पैसे फेकून तुमचं बूथच गायब करण्याची यंत्रणा अमित देशमुखांकडे, हे लक्षात ठेवा. आणि अमित देशमुखांची प्रचंड संपत्ती, अमित देशमुखांचा असलेला प्रत्येक समाजातला वावर. आणि लातूरचं एक वैशिष्ट्य आहे, लातूर हे 18 पगड जाती, 12 बलुतेदार आणि एक ओबीसी वर्ग जास्त आहे. म्हणजे सर्व जाती समाजाची माणसं. असं काही ठराविक मराठा माणसावर अमित देशमुख निवडून येणार नाहीत. अमित देशमुखांना सर्व जातींच्या मतांची गरज आहे. त्यामुळे अमित देशमुखांची सध्या काय सुरू झालेलं आहे, त्या समाजाचा कोण आहे त्याला फोन करणे की तुझ्याकडे मीटिंग लाव, मी यायला लागलो. म्हणजे लातूर लय भारी आणि देशमुख आपल्या दारी, हे आता इथून कसं असते, 5 वर्षाच्या शेवटी 4.5 वर्ष झाली की शेवटच्या 2-3 महिन्यात देशमुखांना लातूरबद्दल विशेष प्रेम वाटायला लागतं, प्रत्येक समाजाबद्दल प्रेम वाटायला लागतं. नको त्या कधीही अमित देशमुख ह्या 5 वर्षात आम्हाला गणपतीला कधी गोलाईत बसलेले किंवा शिवा चौकात बसलेले दिसले, पण या बारीला दिसले. का दिसले? निवडणुका जवळ आल्यात, आम्ही ओळखलं. कारण ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेसच त्यांचा घोडा पळतो, ते कधी एरवी रेसवर त्यांचे घोडा पळवत नाहीत ते, बरोबर आहे की नाही? आणि म्हणून अमित देशमुख पूर्ण तयारी सुरू केलेली आहे. त्यांची यंत्रणामधून काम चालू झालेलं आहे. म्हणजे जवळपास त्यांची पूर्ण यंत्रणा फायनल झालेली आहे. आणि पूर्ण तयारीनिशी अमित देशमुख, म्हणजे समोर कोण येणारे माहीत नसताना सुद्धा समोर येणारा हा तगडाच राहणार आणि आपल्याला पूर्ण ताकदीने लढायचे, ही तयारी अमित देशमुखांनी केलेली अशी खबर आमच्याकडे आहे. इकडं काय भाजपमध्ये 12-13 उमेदवार, तो म्हणतो मीच सक्षम आहे. दुत्तेकर म्हणतो काय हरकत आहे ब्राह्मणाला तिकीट द्यायला, ब्राह्मण पाडू शकत नाही असं कोणी सांगितलं? मी ब्राह्मण असलो म्हणून काय झालं, एकदा देऊन बघा मला तिकीट, मी सुद्धा आमदार होऊ शकतो. तेवढेच माझ्यात गट्स आहेत, तेवढा माझा अनुभव आहे. अर्चनाताई पाटलांना लोकसभेमध्ये तुम्ही भाजपमध्ये घेतलं, त्यावेळेस फडणवीसांनी काय कमिटमेंट केली, बावनकुळेंनी काय कमिटमेंट दिली अर्चनाताई पाटलांना, शिवराज पाटील डायरेक्ट फोनवरून अमित शहांना काय बोलले, पुढची कशी यंत्रणा लागली. पण अर्चनाताई पाटला जर मर्यादितचा विषय घेतला तर अर्चनाताई पाटील हे मी जाहीरपणे बोलतो, मी त्या दिवशी शिवराज पाटलांना सांगितलं, जर तुम्हाला पुढच्या सुनेला राजकीय वारस करायचा असेल, जर सुनेला आमदार करायचा असेल, तर तुम्हाला कमीत कमी नाही भाषण देता आलं तर व्यासपीठावर येऊन तुमची हजेरी दाखवावी लागेल. शिवराज पाटील जर व्यासपीठावर येऊन बसले तरच अर्चनाताई पाटलांबद्दल लोकांमध्ये अजून मतांचा परिवर्तन होऊन अर्चनाताई पाटील विजयाच्या जवळ जाऊ शकतात. मी विजय होतील असं नाही म्हणणार, पण कमीत कमी लिंगायत समाजामध्ये एक संदेश जाईल. अमित देशमुखांनी शिवराज पाटलांचे किती जरी फोटो लावले, मोठे मोठे कटआउट लावले, तरी फक्त शिवराज पाटलांनी येऊन स्टेजवर ताईजवळ बसायचं. अर्चनाताईजवळ बसले तरी ते कमीत कमी स्टेजवर हजेरी जरी लावली. आता त्यांचं वय 90 आहे आणि या वयामध्ये अर्चनाताई म्हणाल्या तुम्ही का अपेक्षा करता त्यांच्याकडून प्रचाराची, मदतीची, भाषणाची? आणि बरोबर आहे, साहजिक. आता या वयामध्ये त्यांना खरं तर आता आराम करायचे दिवस आहेत. ते रिटायरमेंट लाईफ जगतायत आणि चांगलं जगतायत. पुस्तकात त्यांचं परवा मी ते 1 तासभर त्यांच्याशी चर्चा केली. ते वाचन करतायत, त्यांचा सोलारवर अभ्यास चालू आहे. आता या वयात
पुढे येणारी 50 वर्षानंतर काय राहील देशाचं चित्र ते आत्ता मला बोलत होते. म्हणजे अजूनही 90व्या वर्षी ज्या माणसाला पुढचे येणारे 50 वर्षानंतर महाराष्ट्र कसा असेल, लातूर कसा असेल याचं चित्र जर आज शिवराज पाटलांना दिसतंय तर नक्कीच शिवराज पाटलांचे चमत्कार करू शकतात. पण त्यांना एक काम करावं लागेल. मी जाहीरपणे बोलणारा माणूस आहे. आपण कुणाची भीडभाड ठेवत नाही, पहिले कधी ठेवून नाही, पुढे ठेवणार नाही. कारण आम्हाला राजकारणात कधी नगरसेवक व्हायचं नाही, ना कुठं नेते पदावर जायचं नाही, ना कुठं भ्रष्टाचार करायचा नाही, ना पैसे खायचे नाहीत. बरोबर आहे का नाही? का कुठल्या अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करायचं नाही, ना कुठल्या नेत्याला ब्लॅकमेल करायचं नाही. आम्ही जे जे तर कष्टानं खातो, आमच्या हिमतीनं खातो, आमच्या मेहनतीनं खातो, आवाज काढतो, ओरडतो, पैसे घेतो, वाजून घेतो. मित्रांनो, रिझल्ट देतो म्हणून लोक मला पैसे खातात. बरोबर आहे का नाही? तर मला हेच तुम्हाला सांगायचं की शिवराज पाटील जोपर्यंत स्टेजवर येणार नाही, आणि शिवराज पाटलांनी जाहीरपणे तंबी दिली पाहिजे आम्ही देशमुखांना की माझे फोटो लावू नका. कारण पुन्हा काळगेंच्या त्या लाईनमध्ये कुठंतरी माझी सृष्टी म्हणून विलासरावच्या बाजूला शिवराज पाटलांचा फोटो, इनेकरांचा फोटो येऊ शकतो. ही शक्यता नाकारता येत नाही. आणि अशी खेळी खेळण्यात अमित देशमुख तरबेज आहेत. लोकसभेला सुद्धा शिवराज पाटलांचा फोटो कट झाला होता. पण ज्यावेळेस आम्ही ओरड केली, काही आमच्या पत्रकार मित्रांनी ओरड केली, उड्या शिवराज पाटलांचा फोटो असं म्हणल्याबरोबर दुसऱ्या दिवशी फोटो लागले. तर दुसऱ्या दिवशी फोटो लागले मित्रांनो, आणि काळगेंची प्रचार यंत्रणा पुढे सुरू झाली. आता कव्हेकर काय करतात हा एक प्रश्न आहे. जर कव्हेकरांना तिकीट नाही मिळालं तर कव्हेकर काय भूमिका वठवतात? कारण कव्हेकरांनी सुद्धा लाडक्या बहीणमध्ये काम केलं, कव्हेकरांनी सुद्धा जनसंवाद यात्रा काढली, कव्हेकर सुद्धा पूर्ण शहरामध्ये फेरी झाली, एक 2-2, 3-3 राऊंड त्यांचे झालेले आहेत शहराचे. त्यांना मुलांना आमदार करायचंय का ते भाभीला उभं करतात, त्यांच्या पत्नीला उभं करतात, का स्वतः उभं राहतात? त्यामुळे कव्हेकर परिवार काय करतो, इकडं विक्रम गोजमगुंडे काय करतात? कारण विक्रम गोजमगुंडे हे काहीतरी करतायत, ही गोष्ट मी तुम्हाला नक्की सांगतो. ज्यावेळेस ते काहीच बोलायला तयार नाहीत, म्हणजे ते काहीतरी करतायत. आणि कदाचित विक्रम गोजमगुंडेची सुद्धा अचानक कुठून तरी उमेदवारी जाहीर होऊ शकते. परवा त्यांनी ओबीसीचा मेळावा घेतला, किंवा ओबीसीच्या सगळ्या लोकांना त्यांनी जमा केला. अहमदपूरला बरेच काही चालू कार्यक्रम कुठं ना ओबीसीचा. इकडे जरांगे फॅक्टर चालू आहे, इकडे अमित देशमुखांना वाटतं की आता जरांगे मला मदत करते. पण अमित देशमुख साहेब, जरांगेची मदत तुम्हाला लोकसभेला झाली, विधानसभेला कितपत होईल ही गॅरंटी नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, हे झाले विक्रम गोजमगुंडे, विक्रांत गोजमगुंडे. आता विक्रांत गोजमगुंडे नंतर आहेत आता विनोद खटके. विनोद खटकेंना वंचितची उमेदवारी ही जवळपास 90 ते 95% फायनल आहे. फक्त घोषणा व्हायची बाकी आहे, तिसरी आघाडी. त्यामुळे विनोद खटकेंनी जर 30 ते 40 हजार मतदान घेतलं की अमित देशमुखांचा पराभव हा नक्की आहे. हे माझा अंदाज आहे, बाकी कुणाचा प्रत्येकाचा अंदाज वेगळा असेल. पण खटके जेवढा पळेल तेवढा खटका अमित देशमुखांना बसणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे अमित देशमुखांनी जर वेळीच खटकेंना मॅनेज, आता खटके म्हणतायत, आम्ही विचारतो खटके तुम्ही मॅनेज होणार का? कारण देशमुख वेळ प्रसंगी काही करू शकतात, तुम्हाला मॅनेज करण्याचा प्रयत्न करतील, तुमच्यावर दबाव आणतील, तुम्हाला प्रेशर आणतील, आणि तुम्ही नाही ऐकलं तर प्रकाश आंबेडकरांवर आणतील. अहो खटके, तुम्ही नाही मॅनेज झाला, जर तुमचे नेतेच मॅनेज झाले तर तुम्ही काय करणार? आणि इथं तसंच होतंय. रमेश कराडकीते जर इच्छुक राहिले होते, पण वरून जर मॅनेज झालं आणि कोण सचिन देशमुख नावाचा नौखा आणून धीरजला आमदार केलं, ही तर किमिया देशमुखांची आहे. म्हणून यांचे तिकीट फायदा होईपर्यंत जरी आपल्याला स्पष्ट बोलता येत नसलं तर काय होऊ शकतं, कुणाला तिकीट मिळाल्यास काय घडू शकतं, हे सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. म्हणून खटकेनी जर मॅनेज नाही झालं, चांगल्या पद्धतीने लढले, साम दाम दंडभेद सगळ्या गोष्टी खटकेनी जर विनोदनी जर हे केल्या, तर विनोद साहेब प्रचंड मित्र परिवार आहे. विनोदचे सुद्धा 18 पकड जाती 12 बलुतेदारामध्ये मित्र आहेत. त्यामुळं विनोद सुद्धा पर्याय होऊ शकतो. आणि विनोद जेवढा पळेल तेवढा अमित देशमुखला धोका आहे, लक्षात ठेवा. आणि अमित देशमुखांचा विजय ही दलित आणि
मुस्लिम समाजाच्या मतावर आहे. ते ब्राह्मण मारवाडी यांना गिनत नाही, ते म्हणते ते आमचं मतदान नाहीच, ते बामण गल्लीकडे फिरकत नाही. अशा प्रत्येक समाजातले काही 4-5 लोक तरी धरलेले आहेत. तर त्यामुळं आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, मी जे तुम्हाला सांगितलं की दलित आणि मुस्लिम मतावर विजय अमित देशमुखांचा आहे. आणि आज तरी मुस्लिम समाज हा पूर्णपणे अमित भैयाच करतोय. आणि हेच अमित भैया ज्यावेळेस त्यांची गाडी ओढून नेतात, हेच अमित भैया ज्यावेळेस हे मुस्लिम समाजाचे सर्वसामान्य रस्त्यावर फ्रूट्स विक्रेते, फळ विक्रेते आंदोलन करतात, त्यावेळेस हे अमित भैया कुठं असतात. त्यामुळे हाही प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट, हम भी दिखाई नाही बोले, म्हणजे अशी परिस्थिती सध्या सुरू आहे. आणि हे सगळ्यांना आता हे गुंफण्याचं काम अमित देशमुख आणि त्यांचा परिवार करतोय. आणि आता तर जर ही निवडणूक थोडी टफ झाली, चांगले उमेदवार समोर आले, इकडं अर्चनाताई पाटील आले, इकडं रमेश कराड आले, तर ही देशमुखाला लढाई फार सोपी नाही आहे. कारण रमेश कराडांनी भरपूर आमदार म्हणून कामं केले, अनेक गावामध्ये विकासाचा निधी दिलेला आहे. आणि रमेश कराड हा देणारा माणूस आहे, घ्यायची त्याला गरज नाही आहे, घेणारा माणूस नाही आहे, तो देणारा माणूस आहे. त्यामुळे सरळ हातानं दान आणि सरळ हातानं मदत आणि प्रत्येक गावाला निधी, मग तो कोणत्या समाजाचा येऊ त्याला मदत करण्याचं काम रमेश कराडांनी केलेलं आहे. त्यामुळे रमेश कराडांचा विजय धीरज देशमुखांना टप करून होऊ शकतो. गेल्या वेळेसारखी सचिन देशमुखांना जसं आणलं तसं जर आणलं तर समजायचं हे मॅनेज राजकारण आहे. आणि लातूरमधून जर अर्चनाताई पाटलांना वगळून जर दुसरा नौखा एखादा पोरगा दिला तर समजायचं देवेंद्र फडणवीस देशमुखांना मॅनेज झाले. कुठंतरी देवेंद्र फडणवीसवर विलासरावांनी केलेले उपकारांची परतफेड तर देवेंद्र फडणवीस करत नाही आहेत. कारण नागपूरमध्ये काही काही प्रकरणात मदत केलेली विलासरावांनी त्यांना, अशी लोक कुजबूज करतात. पक्की खबर आमच्याकडे नाही, पण कुजबूज करतात की त्याच्या ओझ्याखाली आहेत देवेंद्र फडणवीस. त्यामुळे फडणवीसांनी विलासराव मुख्यमंत्री असताना कधी अशी आक्रमक भूमिका घेतली नव्हती, हालाकी ते कोणत्या पदावर असू द्या. त्यामुळे अजूनही आम्हाला शंका आहे की लातूरचं जर राजकारण मॅनेज झालं तर देशमुखांचा विजय कोणी रोखू शकत नाही. आता आपण जाऊया औशाकडं. औशात अभिमन्यू पवारांच्या, जरी त्यांनी रस्त्यांचे जनक, शेतरस्त्यांचे जनक, काय पण आता काय झालेलं अभिमन्यू पवार साहेब, तुमची प्रॉपर्टी, तुमचा बंगला, तुमचं राहणीमान, तुमचं वागणं, तुमचं बोलणं, तुमचा तोरा हा प्रचंड वाढलेला दिसतोय. 5 वर्षाखाली अभिमन्यू पवार आज नाही आहेत असं लोक म्हणतात औसा तालुक्यातले. आणि हे तर लोक इथपर्यंत बोलतात जर तगडा उमेदवार मिळाला तर अभिमन्यू पवारची सीट डेंजर झोनमध्ये, अभिमन्यू पवार पडू शकतात. पण अभिमन्यू पवार कधी पडू शकतात, जर त्यांच्यासमोर एखादा मराठा कॅन्डिडेट आला. आम्ही मागं कुजबूज ऐकली होती की संभाजीराव पाटलांचे लहान भाऊ अरविंद पाटील निलंगेकर यांनी गेल्या वेळेस अभिमन्यू पवारला बजरंगदादाच्या माध्यमातून पाडण्याचा प्रयत्न झालेला आहे. पण तो प्रयत्न असफळ होऊन त्याच्यातून सुद्धा अभिमन्यू तारून त्या चक्रीवादळातून बाहेर आलेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा जर अरविंद पाटील दंड थुपू शकतात का, पण आम्हाला वाटत नाही. कारण जर अरविंद पाटील उभा टाकले तर त्यांच्या घरात संभाजीराव पाटील निलंग्यातून भाजपचे उमेदवार आहेत. निलंगेकरांचं परिवाराचं मॅनेज राजकारण आहे. तिथं लिंबूटिंबूची लढाई चालते, तिथं उभा टाकल्यासारखं अशोकराव पाटील करतात. पण सगळे हे परिवार एकच आहे. घी कहा गया खिचडी में गया, कुठे झालं तर निलंगेकर आहे ना, बस झालं तर त्यांची कामं होतात. त्यांना त्याच्याशी काही देणे घेणे, कोण पदावर आहे, संभाजीराव आहेत का शिवाजीराव आहेत का अरविंदराव, काय देणे घेणे, निलंगेकर परिवार आहे ना, मग त्यांचं दुकान चालणार. तरी असा प्रकार आहे. त्यामुळे निलंग्याचं राजकारण काय बोलायची गरजच नाही. तिथून संभाजीराव वनवे येणार, कारण तिथं एक तात्पुरते उमेदवार देणार. आता अमित देशमुख म्हणतात बाबा मी ताकदीने लढणार, पण तिथं जर अमित देशमुखांनी उमेदवार बदलला, अशोकरावांच्या ऐवजी जर दुसरा दिला, तर डॉक्टर भातांबरे सुद्धा तयार आहेत, मग तो अभय साळुंकेचं तयार आहे, अभय तयार आहे, भातांबरे सुद्धा तयार आहेत, अशोकराव सुद्धा तयार आहेत. ह्या तिघापैकी कुणाला तरी एखादं तिकीट मिळू शकतंय. पण तिथली जागा काँग्रेसला सुटती का, हा प्रश्न आहे. कारण सगळ्या सीट अमित देशमुख मागतायत. लातूरच्या 2 मागतायत, अहमदपूर मागतायत, उदगीर मागतायत, म्हणजे सगळ्या सीट मागतायत ते. त्यामुळे काही सगळ्या जिल्ह्यातल्या सीट अमित देशमुखाला मिळतील ह्याची गॅरंटी नाही आहे. त्यामुळे कुठं कुणाला काय टाकलं जाईल आणि कुणाचा पत्ता कट होईल
तो लवकरच आपल्याला 8-15 दिवसात कळणार आहे बंधूंनो. आणि दुसरी गोष्ट, आता हे निलंग्याचं चित्र झालं, म्हणजे निलंग्याची लढाई लिंबू टिंबू. औशामधून अभिमन्यू पवार डेंजर झोनमध्ये, 100% डेंजर झोनमध्ये. त्यामुळे अभिमन्यू पवार तुम्ही किती विकास करा, तुम्ही किती पैसे वाटा, तुम्हाला कोणते कार्ड खेळतात तुम्ही खेळा, कारण तिथं तुम्हाला अमित देशमुखांनी पाडायचा चंग बांधलेला आहे. अमित देशमुख सध्या 2 लोकांच्या मागं लागले, एक संजय बनसोडेला पाडायचे त्यांना, आणि इकडं अभिमन्यू पवारांना पाडायचे, कारण त्यांना त्यांचं जिल्ह्यात वर्चस्व वाढवायचे. अहो, देशमुख लोकांच्या घराच्या दारासमोर लालदेवाची गाडी बघू शकत नाहीत. कालचा संजय बनसोडे, सायकलवर फिरणारा संजय बनसोडे आज लालदेवाच्या गाडीतून हेलिकॉप्टरमधून लातूरला येतो. हे अमित देशमुख कसं सहन करू शकतील? देशमुख परिवार कसा सहन करू शकेल? एक दलित समाजाच्या घरासमोर लालदेवाची गाडी देशमुख परिवार कसा सहन करू शकतो? कदापि नाही, कदापि नाही. तो तर देशमुखांचा तोरा आहे. त्यामुळं असं काही चित्र होऊ शकतं. त्यामुळं तिकडं आता उदगीरकडे पळालेलो आहेत. उदगीरमध्ये संजय बनसोडेची उमेदवारी ही जाहीर केलेली अजितदादांनी, ती फायनल आहे. आता संजय बनसोडेच्या समोर कोण उमेदवार येणार, कोणाला जागा सुटणार, अशी चर्चा आता सध्या चालू आहे की संजय बनसोडे सुद्धा डेंजर झोनमध्ये आहेत. कारण अमित देशमुखांनी पूर्ण ताकद संजय बनसोडे पाडण्यासाठी लावलेली आहे. आता कसं काय त्या दोघात काय बिझनेस आहे माहीत नाही. खरं तर संजय बनसोडे हे त्यांच्या घराच्या प्रत्येक कार्यक्रमाला आधी हजर असतात. प्रत्येक ज्यावेळेस जयंती असते, पुण्यतिथी असते, त्या कार्यक्रमाला साहेबांच्या जातात. ते सांगतात, संजय बनसोडे सांगतात की आमचं काहीच नाही, आमचे खूप चांगले संबंध आहेत. झालो काय इकडं तर चांगले संबंध आहेत, आणि इकडं तर तुम्हाला संजीव बनसोडे तुम्हाला पाडण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. कारण एक छत्री आम्हाला ह्या लातूर जिल्ह्यावर अमित देशमुखांचा राहावा, दिलीपरावांचा राहावा, धीरज देशमुखांचा राहावा. कारण देशमुख परिवार दुसऱ्यांचं नेतृत्व सहजासहजी स्वीकारायला तयार नसतं. आता काळगे तर आमचे खासदार, आता फक्त साहेब अमित देशमुखांच्या मागं खासदार म्हणून फिरणे, एकमेव फोटोमध्ये दिसणे, रिबीन कापणे, सत्काराला उपस्थित राहणे, एवढंच काम आहे का खासदारांचं? खासदाराने आता काय काय उपक्रम हाती घेतले ते सांगायला पाहिजे. त्याला खासदार म्हणून आपला ठसा जर उमटायचा असेल तर काळगे तुम्ही स्वतःची काहीतरी यंत्रणा निर्माण करा की जेणेकरून काहीतरी विकासाचे स्वप्न ह्या लातूर शहरासाठी तुम्ही निर्माण करा. फक्त देशमुखांच्या मागं फिरून फोटो काढला म्हणजे खासदार म्हणून मिरवता येत नाही. ठीक आहे, तुम्ही 5 वर्ष बघता बघता निघून जातात, पुन्हा लोक कहून खासदार विसरूनच जातात. कारण विसरणे हा माणसाचा स्वभाव आहे, स्थायी स्वभाव आहे. त्यामुळे तुमची छाप पाडण्यासाठी तुम्हाला आता कार्यरत व्हावं लागणार आहे. फक्त देशमुखाच्या कुबड्या घेऊन तुम्ही खासदारकी टिकवू जिंकून आलात, पण आता टिकवू सुद्धा शकताल, पण तुमचा ठसा कसा उमटणार हाही प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळं आता लिंगायत समाज काय म्हणतो, मी काही लिंगायत समाजाशी बोललो, पुन्हा आपण लातूरकडे आलो. लिंगायत समाज काय म्हणतो, अर्चना ते जर उभा टाकला तर आम्ही त्यांना मदत करणार. बघा, आम्ही देशमुख साहेब ही धोक्याची घंटी आहे. ते म्हणजे लोकसभेला आम्ही काळगेला दिलं, ठीक आहे हरकत नाही, आम्हाला काळगे आमचा माणूस निवडून आणायचा, तर जंगम समाज आम्ही आणला, आता अर्चना ताईला आम्ही आणणार, असा एक सूर आम्हाला ऐकू येतोय. त्यामुळं जर विनोद खटके उभा टाकला, इकडं मुस्लिम समाजातून कोणतरी उभा टाकण्याचा प्रयत्न चालू आहे, असे जर तुमची ओबीसीचे मतं विखुरले गेले तर अमित देशमुखांना लातूरची लढाई जड जाईल, हे लक्षात ठेवा, जड जाईल. जिंकणं एवढं सोपं नाही आहे. मॅनेजर राजकारण तर आपल्याला 8-15 दिवसात कळणारच आहे. आता आपण उदगीरकडे आलो होतो, तर उदगीरमधून संजय बनसोडे डेंजर झोनमध्ये, इकडून अभिमन्यू पवार डेंजर झोनमध्ये, सेफ मोडमध्ये आहेत संभाजीराव पाटील निलंगेकर, सेफ मोडमध्ये आहेत अमित देशमुख, सेफ मोडमध्ये आहेत धीरज देशमुख, सेफ मोडमध्ये बाबासाहेब पाटील आहेत. पण बाबासाहेब पाटलांनुसार ही निवडणूक एवढी सोपी जाईल का अहमदपूरमधून सांगता येत नाही. कारण बाबासाहेब पाटलांना सुद्धा परवा अमित देशमुखांनी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आणि जाहीरपणे सांगितलं की बाबासाहेब पाटलांनी गद्दार आहेत, बाबासाहेब पाटलांनी गद्दारी केली आणि आमच्या श्रंगाऱ्यांना मदत केली. काय गरज होती अमित देशमुखांना जाहीर त्यांच्या बँकेच्या कार्यक्रमात सांगण्याची? पण ते सांगून मोकळे झाले, मनानं मोकळे म्हणून बोलून गेले. ते बोलले, त्याचा ठोका बसणार बाबासाहेब पाटलांना. तर बाबासाहेब पाटलाच्या विरोधात अंतर्गत महायुतीमध्ये काही लोक कार्यरत झाले की बाबासाहेब पडले पाहिजेत, बाबासाहेब पडले पाहिजेत, अंतर्गत विरोध सुरू झालेला आहे. कदाचित बाबासाहेब सुद्धा पडू शकतात, बाबासाहेब सुद्धा डेंजर झोनमध्ये आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे असं एक साधारणतः लातूर जिल्ह्याचं चित्र मी तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. बंधूंनो, आता पुढे कुणाला तिकीट मिळतंय, कोणत्या पक्षाला सुटतंय, कोण उमेदवार राहतंय, यावर आपल्याला बरंच काही चांगलं बोलता येईल. तोपर्यंत आता इथंच थांबूया.
आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.